साथ उनके लिए दुआ की, प्रार्थना की और वो बहुत जल्द अच्छे हो गए। मैं उनके लिए एक शेर कहना चाहता हूं, फानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे, फानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे, बाला साहब की क्या शम्मा मुझे जैसा रोशन खुदा करे, खुदा करे, खुदा करे, खुदा करे। मैं अंजलि ताई को आप लोगों को सुनने आए, मैं एक विनंती आप लोगों से करूंगा, हाथ जोड़ के कड़कड़ी से विनंती करता हूं कि ये मतदान 4 तारीख को बहुत लोग आपके पास आएंगे, लेकिन ये मतदान आपका बाला साहब को जाएगा, अंजलि ताई को जाएगा, सुजात दादा को जाएगा और ये अफसर खान को जाएगा। अगर अफसर खान चुन के आता है तो आप देखो बाला साहब जो भी मुझे हुक्म देंगे, जो भी मुझसे काम करेंगे, बाला साहब के लिए और तुम्हारे लिए आधी रात को अफसर खान खंबीर खड़ा रहेगा, ऐसा मैं कहता हूं। एक शेर के साथ अपनी जगह लेता हूं, हयात लेके चलो, हयात लेके चलो, कायनात लेके चलो, चलो तो बाळासाहेब आंबेडकर को सब समाज साथ लेके चलो। मॅजिक फिगर आणि तुमचं काम कसं चाललंय? मॅजिक फिगर मला वाटतं 23 तारखेला उघडेल, पण आता जवळजवळ 28 ते 29 मतदारसंघामध्ये आमची अत्यंत ताकद आहे आणि आम्ही आणि आमचे विरोधक ह्याच्यातच आता ते 29 मतदारसंघात लढत आहे आमच्या अभ्यासानुसार। पटोंगे तो कटोंगे असं विरोधकांनी नारा दिलाय, वंचितचं त्याला प्रत्युत्तर काय राहील? वंचितची कायमच भूमिका ही सामाजिक ऐक्याची, सामाजिक सलोख्याची राहिलेली आहे आणि त्यामुळे सर्व वंचित समूहांनी एकत्र येऊन गेलं तरच वंचितांना राजकीय प्रतिनिधित्व मिळेल। त्यामुळे आता धार्मिक दंगली थांबवायच्या असतील तर बटोंगे तो कटोंगे याच्यासारख्या धार्मिक पोलरायझेशनच्या सगळ्या सबंग घोषणा सोडून वंचितांच्या प्रश्नांवरती एकत्र येण्याची गरज आहे, तीच आमची भूमिका राहील। अख्खा महाराष्ट्राला एका गोष्टीची काळजी आहे, सध्या बाळासाहेबांची तब्येत कशी आहे? तुम्ही थेट बोलावं। बाळासाहेबांची तब्येत चांगली आहे। मला असं वाटतं की त्यांच्या अँजिओप्लास्टी बद्दलच्या वेळोवेळी सगळ्या सूचना आम्ही सोशल मीडियातनं दिलेल्या आहेत। बाळासाहेब प्रचारामध्ये आहेत, फक्त पूर्वी जे ते 15-15, 20-20 सभा दिवसाला घेत होते त्याच्याऐवजी ते 8 ते 10 वरती आलेले आहेत। याच्या व्यतिरिक्त ते संपूर्णपणे सातत्याने प्रचारात आहेत। मला असं वाटतं की अफसर खान हे एक ग्राउंड पॉलिटिक्स करणारी लोक आहेत आणि आमची जी वंचित समूहांबद्दलची भूमिका आहे आणि विशेषतः तरुण मुलांना, मग ते दलित असतील की आदिवासी असतील की मुस्लिम असतील की बौद्ध असतील, यांना खोट्या केसेसमध्ये अडकवण्याच्या विरोधात जी भूमिका वंचित बहुजन आघाडीकडे घेत असते तीच भूमिका सातत्याने अफसर खान घेत आहेत। त्यांचं नगरसेवक म्हणून काम अत्यंत चांगलं चाललेलं आहे आणि ते जिद्दीने वंचितच्या आयडिओलॉजीला धरून वंचित बरोबर कायम राहतील याची आमच्या सगळ्यांची खात्री आहे। जे 25 वर्षापासून राजकारण करतो, बाळासाहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, खासदारकी दिली, आमदारकी दिली आणि त्यांचं प्रेम माझ्यावर आहे आणि माझंही प्रेम पूर्ण आंबेडकर फॅमिलीवर आहे, सर्व कार्यकर्त्यावर आहे, सर्व पदाधिकारीवर आहे आणि संपूर्ण लोकांवर आहे। मी कारण की लोकांना जोडण्याचं काम करतो, लोकांना तोडण्याचं काम मी कधी करत नाही। मी पहिले माझी निवडणूक 95 ला झाली आणि मी दलित समाज वस्ती पूर्ण भीमनगरातून निवडून आलो आणि तिथे कोट्याधिक काम केलेलं आहे। परंतु आज मी जे निवडणूक लढवतोय मला नक्की खात्री आहे की मी निवडून येणार। म्हणजे 10 वर्षापासून इथं अतुल सावे निवडून येतो, त्यांनी दलित वस्तीत, मुस्लिम वस्तीत काहीच काम केलेलं नाही। मी अनेक जागा जाऊन भेटतोय, प्रचार सभा अमित भाई आम्ही सोबत घेतोय, हमारे अरुंधतीताई शिरसाट हे पण आलेले आहे। आम्ही जिद्दीनं इलेक्शन लढतो आणि नक्की 101% फेविकॉलचा जोड झाला मी कधीच सोडणार नाही। मी शब्द दिलाय ताईंना, सगळं जनतेसमोर दिलेलं आहे। मी जेव्हापर्यंत राजकारण करेल वंचित बहुजन आघाडी सोबत करणार, बाळासाहेब सोबत करणार, अंजली ताई, सुजात दादा, अमित भाई, सर्व पदाधिकारी, मी कधी वंचित बहुजन आघाडी सोडणार आहे हे मी ठामपणे सांगतो।